काय बाई तिचे पराक्रम. काय बोलणार या गावातल्या बायकांना बाई. काय सांगायचं बाई काय गंगे गावातल्या सवाशिनी बायकांचं काही खरं नाही बघ. का ग बाई? अगं ती वांजुटी पार्वती कल माहेरहून आली आता दररोज तिचं तोंड बघावं लागेल आपल्याला. आता ग बया, आता काय करायचं? तुला सांगते ऐक, आपण असं करू बकुळा काकूला सांगून तिचा चांगला बंदोबस्त करूया. हा, आपण तिला असं सांगू, काल ती गावातली म्हातारी मेली ना, ती या वांजुटीचं तोंड बघूनच मेली असं सांगू. आता काही या वांजट्या पार्वतीचं खरं नाही. घोबडावानी तोंड घेऊ लई दिमागात वाटती या. अगं तुला माहितीये काय काय? आता माझ्या म्हशीचं नाव मी काय ठेवणार आहे? काय? वांजपारी. अहो पार्वती वहिनी, काल माझ्या बाळाचा वाढदिवस झाला, तुम्ही आला का नाही? काल रात्री जरा मला यायला उशीरच झाला गावावर, म्हणून नाही जमलं यायला. मग रात्री नाही आला, आता तरी घ्या की बाळाला, आशीर्वाद द्या त्याला. ओ कलाबाई, अहो हे काय करताय? वांजुटीच्या हातात कशाला देताय बाळाला? तुमची अक्कल कुठे गेली या? तुमच्या बाळाला काही झालं म्हणजे? आमचं नाही ऐकायचं ना तुम्हाला? मर्म तिकडं. ए चल ग बाई बाई चल. जाऊ दे पार्वती वहिनी, त्यांचं नका मनावर घेऊ, त्या तशाच आहे. नका रडू, चला येते मी. देवा, माझ्याकडून अशी कुठली चूक झाली? कुठल्या कर्माची फळं भोगते मी? लोक मला वांझोटी म्हणतात. वांझोटी हा शब्द ऐकून ऐकून माझे कान बधीर झालेत. परमेश्वरा, मला मूल दे, नाहीतर मरण दे. मला नाही जगायचंय आता, मला नाही जगायचंय. ए पार्वती, अगं काय झालं? असं का करतेस? शांत हो ग आधी आणि मला सांग काय झालं. गावातल्या सगळ्या बायका मला वांझोटी म्हणतात. माझं तोंड बघायचं नाहीच ठरवलंय त्यांनी. आता मूल होणं न होणं हे माझ्या हातात आहे का? तो देव पण डोळे मिळून बसलाय. मी जगून तरी काय करू? मला नाही जगायचंय, मला मरू दे, मला मरू दे. पार्वती, अगं काय हाय येडेपणा हाय? असं का करतेस? तू आधी शांत हो, डोळे पुस. हे बघ, तू त्या मूर्ख बायकाचं काय बी ऐकू नकस. अगं या जगात देवाचं अस्तित्व नाकारणारे लय महाभाग आहेत. म्हणून काय देव नाही का काय? अगं तू असं मन बारीक करू नकस. देवावर विश्वास ठेव, समज ठीक होईल. अगं त्याच्या मनात आलं ना तर एका वर्षाच्या आत आपलं बाळ अंगणामध्ये रांगल. ऐक माझं, विश्वास ठेव देवावर. खरंच? डोळे पुस बघू. शहाणी माझी बाय. बकुळा काकू. हा मंगी, तू वय ये ये बस. आणि मला सांग, कसं काय येणं केलंस? बकुळा काकू, तुमची सून पार्वती कुठे गेली? बाहेर गेली. का ग? बरं झालं बाई. हा बकुळा काकू, तुमचं काही खरं नाही बघा, जरा सांभाळून राहा. का ग? काय झालं? अहो, परवा एक म्हातारी मेली गावात. वय आता तिचं आयुष्य संपलं, ती मेली. अहो तसं नव, मग तिने म्हण एका वांजोटीचं तोंड बघितलं. हा, फार गुणाची होती व म्हातारी, अगदी तुमच्यासारखीच. अगं पण हे समजा तू मला का सांगतीयस? अहो, तुमच्या बी घरात पार्वती आहे ना व वांजोटी, तवा जरा सांभाळून राहा. अजून तुम्हाला नातवाचं तोंड बघायचंय. तू काय म्हणतीयस मला काय बी समजत नाही ग. अहो काकू, परवा एका ज्योतिषानं सांगितलं पार्वतीला म्हण मुलंच होणार नाही, तुम्ही नातवाचं तोंड कधीच बघणार नाही. म्हणून म्हणून म्हणते सदाशिव भाऊजींचं दुसरं लग्न करून द्या. दुसरा मार्गच नाही बघा. बर, मी येते. बरं, परवाच एक म्हातारी मेली गावात. तिने म्हण एका वांजुटीचं तोंड बघितलं होतं. मला मरायचं नाही.
मला नातवंडाचं तोंड बघायचंय, नातवंडाचं तोंड बघायचंय. नाही मरायचं एवढ्यात, नाही मरायचं. देवा. आया ए आहे अगं इथे का उभी आहेस अशी? हा काय का ग काय झालं असं रडायला? काय झालं तुला? आता रडू नका, ते काय करू, समजा संपलं माझं. हे बघ तू रडू नकोस, तू शांत हो आधी, बस आधी बस. आणि काय झालं मला नीट सांग बघू. काय झालं? अरे नशीब फुटलं बघ माझं. काय? तुझी बायको वांझुटी निघाली. आता जन्मात मला नातवंडाचं तोंड बघायला मिळणार नाही. माझा वंश बुडणार. अगं काय बोलतेस तू आई? हा खरं तेच बोलतीय. अरे समजा गाव थुकतोय तुझ्या तोंडावर, समजा गाव म्हणतोय तुझं दुसरं लगीन कर म्हणून. माझं हे बघ, तुला माझी दया येत असेल, या म्हातारीची दया येत असेल तर दुसरं लग्न कर बाबा. माझ्यासाठी, माझ्या नातवंडासाठी अगं पण दुसरं लग्न कर. काय बोलत असेल तर बोलतेस का तू आई? हा? अगं एवढी देवीसारखी माझी बायको पार्वती, आणि तू मला दुसरं लगीन करायला सांगतेस होय? नाही. हे बघ आज न उद्या पार्वतीला मूल होईल. देवा मनवंताची कृपा झाली की नाही तर नक्की मूल होईल तिला. बघ तू. म्हणे मन्मथाची कृपा होईल. मला माहितीये त्या सटवीनं मोहिनी टाकलीये तुझ्यावर. आई. पण माझं ऐकत नाहीस तू, माहितीये मला समजा. आई अगं आई आई अगं माझं ऐक तरी. काय ओम भिक्षान देहि माई कोरान्न भिक्षान देहि माई कोरान्न भिक्षान देहि. पुत्रवती भव. बाबा, हा असला कसला आशीर्वाद? अहो हे कसं शक्य आहे? मला आणि पुत्र? जय भोले शंकर. पोरी, शिवशंभोच्या दरबारी निराशा हा शब्दच नाही. तू शिवभक्त आहेस. नशीब बदलण्याची ताकद शिवभक्तामध्ये असते. सारा खेळ परमेश्वराच्या आशीर्वादाने चालतो. त्याच्यावर विश्वास ठेव म्हणजे झालं. बाबा, हे असं झालं तर तुमचे उपकार मी जन्मभर नाही विसरणार. पण बाबा, ही गरीबाची चेष्टा तर नाही ना? खबरदार पोरी, माझ्या आशीर्वादाला चेष्टा समजलीस तर जगात चमत्कारालाच नमस्कार असतो. जय भोले शंकर. बाबा, बाबा, मी चुकले, मला माफ करा. जय भोले शंकर. देवा परमेश्वरा, माझ्या बायकोला सुखरूप सोडव रे बाबा. सदाशिवा, आई. सदाशिवा, आई काय झालं का? आपल्या वंशाला दिवा मिळाला रे. आई. अरे तू बाप झालायस बाप. अनुम्या आजी झाल्या. खरं सांगतेस का ग आई? खरंय तुझं आई. अगं त्या पार्वतीला त्या साधूचा आशीर्वाद खरा ठरला बघ. हा मनमत स्वामीच पावला म्हणायचा. आता माझ्या पार्वतीला कोणी वाज म्हणायचं नाही. होय सदाशिवा, मी स्वार्थापोटी आंधळी झाले होते बघ. पर तुझी बायको खरं सोनं निघाली. खरं आहे, खरं आहे. तिला म्हणू आता काय काळजी करू नकोस, तुझी सासू जिद्दी आहे अजून. सदाशिवा, त्या मनमत स्वामींच्या कृपेनंच तुम्हाला बाळ झालं. आपण आपल्या बाळाचं नाव मनमत ठेवूया. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ आई तू. होय. वय वय मनमतच ठेवायचं. वय मनमत. मनमत. अगं वहिनी मोठ्या मनाची आहे. वही ना, माफी मागूया ना. हाय ती घरात. चल बघू. हा. वहिनी, वहिनी आम्हाला माफ करा. वहिनी आमचं चुकलं. आम्ही लई तुम्हाला वंगाळ बोललो, पण तुम्हीच खऱ्या होता म्हणून देवाने तुमची प्रार्थना ऐकली आणि मनमथानं तुमची पाठराखण केली. वही वहिनी, खरंच आम्ही लई चुकलो. आम्ही तुला लई वंगाळ बोललो. आम्हाला माफ कर. निदान या चकुल्यासाठी तरी आम्हाला माफ कर. तुम्हाला तुमची चूक कळली ना, मग झालं तर वाईट वाटून घेऊ नका. वहिनी, नाव काय ठेवलं बाळाचं? मनमत. मनमथाच्या कृपेने झालाय ना, म्हणून मनमत. अहो द्या ना इकडे. घे ना. ओले
ओ माझे चकोलो आले 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 अरे सोनू सोनू ऐक ना मी काय म्हणते बाळा तुझ्या आईने आम्हाला माफ केलंय तू पण करशील की नाही आम्हाला माफ हा 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 बाळा हे बघ तुझे मी खूप लाड करीन खेळणी आणीन आणि असं असं करीन हा, खूप मज्जा मज्जा करूया आपण काय ग काय झालं बाळाने शू केली वाटतं. चला म्हणजे मनवत पावला म्हणायचा. म्हणजे पुढच्या वर्षी गंगूबाई पण आई होणार म्हणजे